युक्ती फनस्क्वेअर सिनेमा नेरळमधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन 2 स्क्रीन्स एकाच वेळी 150 व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात। मग आजच युक्ती फनस्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या। पत्ता युक्ती फनस्क्वेअर सिनेमा, श्रीजी स्क्वेअर मॉल, साई मंदिर, पेशवाई रोड, धामोते, नेरळ येथे। सतत 2 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे माथेरान शहरातील विद्युत पुरवठा खंडित झालाय। त्यामुळे येथील ई रिक्षा सेवा चार्जिंग अभावी स्थानिकांच्या सेवेत बंद पडली आहे। माथेरानकरांसाठी ई रिक्षा ही सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून पाहिलं जात असतानाच या ई रिक्षासाठी चार्जिंगची पर्यायी व्यवस्था येथील नगरपालिका प्रशासनानं करणं गरजेचं होतं। परंतु ही व्यवस्था नसल्यानं आज दिवसभर ई रिक्षा चार्जिंग अभावी बंद पडल्या होत्या। याला कारणीभूत असणाऱ्या प्रशासनाला आणि निविदाधारक कंपनीला माजी आमदार सुरेश लाड यांनी ई रिक्षा चार्जिंगसाठी येणाऱ्या पावसाळ्यात पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी अशी माहिती महाराष्ट्र न्यूज 24शी बोलताना दिली आहे। राज्य हवामान विभागानं सूचित केल्यानुसार रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी सतत गेल्या 4 दिवस गडगडाटी वादळासह मुसळधार पाऊस कोसळतोय। माथेरान या पर्यटन स्थळी देखील गारपिटासह मुसळधार पाऊस आणि वादळी वारा शहरात सुटल्यानं येथे विद्युत महावितरणाचा लपंडाव सुरू आहे। 2 दिवस माथेरान शहरात विद्युत पुरवठा खंडित होऊन शहर अंधारात आहे। त्यामुळे याचा परिणाम हॉटेल व्यवसायासोबतच चालवण्यात येणाऱ्या ई रिक्षावर झालाय। प्रामुख्यानं हॉटेलमध्ये डिझेलवर चालणारे जनरेटर यंत्रणा असल्यानं येथील फारसा परिणाम हॉटेलवर जाणवून येत नाही। परंतु येथील ई रिक्षा बंद झाल्यानं अत्यावश्यक सेवा म्हणून पाहिलं जाणाऱ्या या ई रिक्षानं मात्र अनेकांचा हिरमोड झालाय। माथेरानसारख्या पर्यटन स्थळी अन्य सेवा हात रिक्षा, घोडे, अमन लॉज ते माथेरान अशी सेवा देणारी माथेरान मिनी ट्रेनची शटल सेवा ही उपलब्ध जरी असली तरी यावर आजारी व्यक्तीला किंवा अत्यावश्यक सेवा म्हणून याकडे पाहिलं जात नाही। येथील रुग्णवाहिका देखील एकच सुरू असून ती कधी बंद अवस्थेत असते तर कधी रुग्णाला घेऊन बाहेर गेलेली असते। परंतु ई रिक्षा हीच अत्यावश्यक सेवा म्हणून नागरिकांसमोर पर्याय ठरत होती। दरम्यान माथेरान शहरातच 2 दिवस विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं ह्या ई रिक्षा बंद पडल्यानं ई रिक्षाचा चार्जिंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कर्जत खालापूर विधानसभेचे माजी आमदार तथा भाजपचे नेते सुरेश लाड यांना ही समस्या लक्षात आल्यानं त्यांनी लागलीच माथेरान नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही। मात्र त्यांनी माथेरान येथील भाजप शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, आकाश चौधरी, प्रदीप घावरे यांच्याशी संपर्क साधून ई रिक्षा चार्जिंगची समस्या निदर्शनास आणून दिली। परंतु या ई रिक्षाच्या चार्जिंगच्या विषयाबाबत महाराष्ट्र न्यूज 24शी बोलताना सुरेश लाड यांनी विविध उपाययोजनांचे दाखले दिलेत। यामध्ये नगरपालिका प्रशासनानं सुरू असलेल्या बायोगॅस प्रकल्पातून ई रिक्षाची बॅटरी चार्जिंगची पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते। तसंच जनरेटरच्या माध्यमातून देखील ई रिक्षा चार्जिंगची व्यवस्था येत्या पावसाळ्यात करणं गरजेचं असल्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्यात। ई रिक्षा निविदाधारकानं देखील या बाबतीत पर्यायी चार्जिंगची व्यवस्था करणं गरजेचं आहे असा प्रश्न उपस्थित करून देऊन यासाठी आपण जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासनाकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती सुरेश लाड यांनी महाराष्ट्र न्यूज 24शी बोलताना दिली आहे। गेले 2-3 दिवस सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यानं वारा, वादळ आणि झाडं पडणं यातनं MSEBची वीज पुरवठा करणारी यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। विशेषतः माथेरानमध्ये ज्या ई रिक्षा सुरू केलेल्या आहेत त्या ई रिक्षा सुरू करण्यापाठीमागे एक विशिष्ट असा हेतू आहे, उद्देश आहे। तो हेतू काही आज सफल होताना दिसत नाही। 2 दिवस लाईट नसल्यानं, रिक्षा चार्ज नसल्यानं त्या चालू शकत नाही। घोडे किंवा हातगाडीनं जे जाऊ शकत नाहीत प्रकृती स्वास्थ्यामुळे, अशा ज्येष्ठ नागरिकांकरता, अपंग व्यक्तींकरता रिक्षाची व्यवस्था ही सुरू असणं महत्त्वाचं आहे। रिक्षा सुरू करत असताना
विशेषतः ई रिक्षा सुरू करत असताना त्यांच्या चार्जिंगची व्यवस्था लाईट गेल्यानंतर काय असणार, वीज पुरवठा 2-3 दिवस जर का खंडित झाला तर त्यांची पर्यायी व्यवस्था त्यांनी कशा प्रकारे करावी चार्जिंगची, याचा कुठे यामध्ये समावेश केलेला दिसत नाही. ज्या व्यक्तीला हा ठेका दिलेला आहे त्यानं जनरेटरवरती त्या रिक्षाचं चार्जिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर देशामधली पर्यटनाच्या बाबतीमधली एक माथेरान आगळीवेगळी नगरपालिका आहे आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यावेळेस अतिशय उत्कृष्ट असा बायोगॅस प्रकल्प IITच्या माध्यमातून या ठिकाणी तयार केला. माथेरानमध्ये होणारा कचरा एकत्रित करून आणि असणारं हॉटेलमधलं शिळं अन्न हे ते बायोगॅसमध्ये टाकून त्यातनं गॅस निर्मितीबरोबर वीज निर्मिती करण्याचं एक चांगलं प्रकल्प या ठिकाणी चांगला प्रकल्प त्यावेळच्या नेतृत्वानं केलेला आपण पाहिला. देशातल्या अनेक नगरपालिकांच्या लोकप्रतिनिधींना हा प्रकल्प दाखवला जातो. अशा प्रकारचा एक चांगला आदर्श असा प्रकल्प, त्याच्यावरती विजेवरचे खांबावरची जी वीज आहे, दिवे जे आहेत तेही या ठिकाणी त्यावरती चालू असतात. अशा या प्रकल्पामधनं जिथे विद्युत निर्मिती होते तिथे बायोगॅसच्या माध्यमातून त्या ठिकाणी ई रिक्षा चार्जिंग करण्याची व्यवस्थाही करू शकतो. परंतु त्या गोष्टीकडे अजूनही प्रशासनाचं लक्ष गेलेलं नाही. गेले अनेक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यानं असे प्रश्न सोडवण्याकरता जे लोकप्रतिनिधी असतात ते हतबल ठरतात आणि ज्या एका व्यक्तीकडे प्रशासनाची सारी सूत्र दिली जातात त्यावेळेस त्या प्रशासनातल्या मग तहसीलदारांचा कोण प्रतिनिधी असेल, महसूल खात्याचा, नगरविकासचे असणारे CO यांनी या बाबतीकडे लक्ष देऊन ई रिक्षाची व्यवस्था सुरळीतपणे होण्याकरता अधिक लक्ष देणं गरजेचं आहे असं वाटतं. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडेही अशा प्रकारची मागणी आपण करू, नगरविकास विभागाकडे करू. सुप्रीम कोर्टाच्या मान्यतेने जेव्हा ई रिक्षा सुरू होते तेव्हा ती कायमस्वरूपी चालण्याकरता त्यावरती काही अधिक तरतूद करण्याची मागणी या माध्यमातून आपण करत आहोत. एकूणच माजी आमदार सुरेश लाड यांचा माथेरानकरांच्या हितासाठी कायम मदतीचा हात पुढे राहिलाय. येथील अनेक प्रश्न लाड यांनी आपल्या आमदारकीच्या काळात लक्ष घालून सोडवले आहेत. त्यातच माथेरानच्या नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला ई रिक्षासाठी देखील अडचणी दूर करण्यासाठी लाड पुन्हा एकदा धावून आल्याचं या निमित्तानं दिसून आलंय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, माथेरान.